नमस्कार मित्रांनो, नेट सेट एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मार्च 2023मध्ये जी सेट परीक्षा घेण्यात आलेली होती त्या सेट परीक्षेतील पेपर क्रमांक 1च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत. आपल्या सर्वांना माहीत आहे पेपर क्रमांक 1 जो असतो 100 गुणांसाठी असतो. त्यासाठी प्रश्न विचारलेले असतात 50 आणि वेळ असतो 60 मिनिटाचा म्हणजे 1 तासाचा. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 10 घटकावर 50 प्रश्न विचारण्यात आलेले होते. म्हणजे एका घटकावर 5 प्रश्न 10 गुणांसाठी. अभ्यासक्रमाचे स्वरूप त्याचं विश्लेषण संदर्भासह यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये या चॅनलवर ते व्हिडिओ उपलब्ध आहे. आपण ते यानंतर बघू शकता. चला तर मग आपण कोणकोणते प्रश्न विचारलेले होते त्याचे विश्लेषण करूया. पेपर क्रमांक 1मध्ये प्रश्न क्रमांक 1 विचारण्यात आलेला होता. शिक्षक टिंब स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात. आता घटक क्रमांक 1मध्ये अध्यापनाच्या विविध पद्धती देण्यात आलेल्या आहे. त्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. यामध्ये व्याख्यान पद्धत असेल, प्रायोगिक पद्धत असेल किंवा प्रकल्प पद्धत असेल, अशा उद्गामी असेल, अवगामी असेल या पद्धती संदर्भात प्रश्न वारंवार विचारले जातात. तर यामध्ये यावेळेस समस्या निराकरण या पद्धतीवर प्रश्न विचारलेले आहे. तर समस्या निराकरणमध्ये स्मरण प्रक्रियेला फारसा वाव नसतो, आकलन प्रक्रियेला फारसा वाव नसतो, तर वाव असतो तो विमर्शी प्रक्रियेला. म्हणून शिक्षक विमर्शी स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापर करतात. म्हणजेच याला रिफ्लेक्टिव्ह हा त्याचा पर्याय क्रमांक सी आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. टिंब यांच्याकडून मिळालेले वर्गाध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते. आता इथं शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण इथं गरजेचे असते, ज्याला फीडबॅक आपण म्हणत असतो. बऱ्याच वेळा काय असतं मित्रांनो, मराठी शब्द हा कधीकधी आपल्याला जर लक्षात नाही आला तर त्यासाठी कधीकधी इंग्रजी शब्दसुद्धा जे प्रश्न विचारलेले असतात ते सुद्धा एकदा बघून घेतलेले बरे असतात. तर यामध्ये फीडबॅक हा कोणासाठी महत्त्वाचा असतो? शिक्षकासाठी कोणाचा महत्त्वाचा असतो? विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांचा फारसा महत्त्वाचा नसतो. शिक्षक, सहकारी आणि ग्रंथपाल यांचाही फारसा महत्त्वाचा नसतो, कारण त्यांच्यामध्ये संदिग्धता येऊ शकते. एकमेकांचे उणे काढत असताना त्याचा परिणाम फीडबॅकवर होऊ शकतो. परंतु इथं जे आहे शिक्षक, आपलं विद्यार्थी आणि पालक हा 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. कारण पालक आणि विद्यार्थी यांच्याकडूनच खऱ्या अर्थाने शिक्षकाचा फीडबॅक येत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक सी. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. स्वयं म्हणजे टिंब होय. आता स्वयंच्या संदर्भात यापूर्वीच्या प्रत्येक सेट परीक्षेमध्ये जवळपास 2019 पासून जर विचार केला तर त्यावर प्रश्न विचारण्यात आलेला असतो. एक तर लॉंग फॉर्म त्याचं विचारलं जात असतं, शॉर्ट फॉर्म विचारलं जात असतं किंवा त्याचा उद्देश विचारला जात असतो. त्यामुळे स्वयं असेल, मूक असेल, ह्या जे प्लॅटफॉर्म जे आहेत ऑनलाईन टीचिंगचे हे आपण अभ्यासणे गरजेचे असते. वेगवेगळ्या वेबसाईटवर त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे. आता स्वयं म्हणजे याचा जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक योग्य जर आपण याच्यामध्ये बघितला तर आपण डी पर्याय आहे. स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड्स हा त्याचा योग्य पर्याय देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे. इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी टिंब ही जास्त योग्य पद्धती आहे. आता अध्यापनाच्या ज्या विविध पद्धती असतात त्या विषयानुसार काही पद्धती असतात. आता भूगोल विभागामध्ये सहल पद्धत उपयुक्त ठरते, विज्ञानामध्ये प्रायोगिक पद्धत उपयुक्त ठरते, भाषा विषयामध्ये व्याकरण शिकत असताना उद्गामी आणि अवगामी पद्धत उपयुक्त ठरत असते. परंतु भूमिका पालन ही जी आहे ती एक तर नाटकामध्ये किंवा इतिहास अध्यापनासाठी ती उपयुक्त ठरत असते. ऐतिहासिक व्यक्ती उभ्या करून त्या भूमिका पालन पद्धतीचा वापर केला जातो. म्हणून याचा पर्याय क्रमांक ए. पुढचा जो प्रश्न आहे. अध्यापन प्रक्रियेचे नियमन टिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते. आता अध्यापन प्रक्रियेचे, आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, इथं इंग्रजीमध्ये लर्निंगच्या संदर्भात तिथं विचारलेलं आहे आणि इथं अध्यापन प्रक्रियेच्या संदर्भात आहे. तर खरं तर हे जे आहे ते लर्निंग म्हणजे अध्ययन प्रक्रियेचे नियमन टिंब मूल्यमापनाद्वारे केले जाते.
तर याचा योग्य पर्याय असा आकारिक आहे. कारण नैदानिकमध्ये एखाद्या गोष्टीचं निदान करायचं आहे, एखादा विद्यार्थी कोणत्या ठिकाणी कमी पडतो ते बघण्यासाठी नैदानिक पद्धती आहे. नंतर स्थान निश्चिती आहे, आकारिक आहे आणि साकारिक आहे. साकारिक म्हणजे वर्षाच्या शेवटी मूल्यमापन करणे, आकारिक म्हणजे वेळोवेळी मूल्यमापन करणे. म्हणून अध्ययन प्रक्रियेचे नियमन करत असताना, वेळोवेळी मूल्यमापन करत असताना आकारिक मूल्यमापनाद्वारे होणे गरजेचे असते. म्हणून पर्याय क्रमांक प्रश्न 5चा पर्याय क्रमांक आहे सी. आता पुढच्या 6 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. तर पुढचं 6 नंबरचा प्रश्न हे बघा, पहिले 5 प्रश्न जे विचारण्यात आलेले होते ते अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात विचारण्यात आलेले होते 10 गुणांसाठी. हा पहिला घटक संपला. आता ही इथून पुढचं 6 नंबर ते 10 नंबरचे प्रश्न जे असणार आहे ते संशोधन या घटकावर असणार आहे. संशोधन यासाठी कारण तुम्ही वरिष्ठ महाविद्यालयामध्ये नेट सेट झाल्यानंतर अध्यापन कार्य करणार असल्यामुळे आपल्यामध्ये संशोधनाच्या विविध पद्धती, कारण संशोधनावर भर असतो. संशोधन वेगवेगळे प्रकल्प तयार करावे लागतात, PhD करावी लागत असते, मार्गदर्शन करावे लागत असते. एकूणच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकामध्ये संशोधक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्याचा भाग अभ्यासक्रमामध्ये देण्यात आलेला आहे. आता घटक क्रमांक 2मध्ये हा जो विचारण्यात आलेला प्रश्न आहे, संशोधकाच्या ठायी टिंबटिंब असलीच किंवा असलेच पाहिजे असा त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. काय असणं गरजेचं आहे याच्यामध्ये? संशोधन अभिवृत्ती असणे गरजेची आहे, संशोधन अभियोग्यता असणे गरजेची आहे, संशोधनाबाबतची माहिती असणे गरजेचं आहे आणि स्वतःच्या विषयावर प्रभुत्वसुद्धा असणे गरजेचे आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असणं गरजेचं आहे तर अभियोग्यता, म्हणजेच त्याला क्षमता ज्याला आपण म्हणूया, त्याच्यामध्ये संशोधन करण्याची क्षमता असली पाहिजेत. म्हणून पर्याय क्रमांक बी हा त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा 7 नंबरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील टिंबटिंबच्या नोंदी करणे यास टिपण काढणे असे म्हणतात. तर 7 नंबरचं ज्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे चिंतनशील टिपा. आता गुणात्मक संशोधन आणि संख्यात्मक संशोधन हे 2 प्रमुख संशोधनाचे प्रकार आहे. संख्यात्मक संशोधनामध्ये संख्यात्मक साधनांचा शेकडेवारी, मध्यांक, मध्यमान, प्रमाण विचलन, TTS इत्यादी साधनांचा वापर केला जातो. परंतु ज्यावेळेस गुणात्मक संशोधन केलं जातं तर अशावेळी विविध नोंदींच्या आधारे ते संशोधन केले जात असतं. म्हणून चिंतनशील टिपा हा त्याचा योग्य पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 7चा 1. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. अध्ययन अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यासाठीचे योग्य माहिती संकलन साधन टिंबटिंब हे आहे. तर आपल्याला इथं त्रुटी शोधायच्या आहे. अगोदरच्या मला वाटतं पहिल्याच प्रश्नामध्ये आपण त्या संदर्भात चर्चा करायची. आता एखादं समजा डॉक्टरकडे गेल्यानंतर एखादा आजार शोधायचा असेल किंवा काय कशामुळं आजारपण आलेलं आहे तर ते शोधत असताना काही नैदानिक टेस्ट केल्या जातात. तर असंच अध्ययन अध्यापनामध्ये सुद्धा आहे. एखाद्या विद्यार्थ्याच्या अध्ययनासंदर्भात किंवा अध्यापनाच्या संदर्भात काही त्रुटी शोधायच्या असेल आणि त्या संदर्भात माहिती संकलन करायचं असेल तर नैदानिक कसोटी हे सगळ्यात अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून त्रुटी शोधण्यासाठी नैदानिक किंवा निदान करणे गरजेचे, नैदानिक कसोटींचा वापर करणे गरजेचे असते. आता या संदर्भात वारंवार प्रश्न विचारला जातो, त्यामुळे ते अभ्यास करणे त्या संदर्भात गरजेचे आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे 9 नंबरचा प्रश्न, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिमाण टिंबटिंब हे असेल. खरं तर हा संख्यात्मक संशोधनाचा भाग आहे आणि त्यामुळे संख्यात्मक संशोधनाची जी साधने आहे किंवा जे सांख्यिकीय तंत्रे आहेत त्या तंत्रावर सुद्धा आपल्याला वारंवार मी आत्ता सांगितलं, मध्यमान असेल, मध्यांक असेल, प्रमाण विचलन असेल, चतुर्थक विचलन असेल, सरासरी असेल, विविध आलेख असतात, त्या आलेखावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर असा या संदर्भात यामध्ये संख्यात्मक संशोधनावर प्रश्न विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर बी आहे, चतुर्थक विचलन. पुढचा जो आहे संशोधन घटकावरचा शेवटचा प्रश्न, संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नल मानक मूल्य टिंबटिंबवर ठरत असते. आता एखादं संशोधन पत्रिका जी आहे त्याचं मानक मूल्य म्हणजे त्याचा दर्जा कसा आहे तर ते ठरवत असताना हे आम्ही ठरवत असतो, वाचक ठरवत असतो, अभ्यासक संशोधक ठरत असतो. त्याचा किती ठिकाणी त्याचा संदर्भ म्हणून वापर केला गेला हे तपासण्यासाठी तो इम्पॅक्ट फॅक्टर हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता हाही प्रश्न यापूर्वीच्या सेटच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे. म्हणून काही नवीन जर्नल संदर्भात काही किंवा UGC केअर लिस्टच्या संदर्भात काही नियमावली आलेली असते
तीसुद्धा आपण वारंवार UGCच्या वेबसाईटला भेट देऊन बघणे गरजेचे असते. आता ही जे तुम्हाला सांगितलं की 5 आणि 5 10 प्रश्न झाले, म्हणजे 2 घटकावरचे प्रश्न विचारून झाले. आता 3 नंबरचा घटक जो आहे तो उतारा असतो. यामध्ये एक उतारा देण्यात आलेला असतो आणि त्याची प्रश्नाची उत्तरं आपल्याला त्या उतारा वाचून त्यावरून शोधावी लागतात. त्या उतार्याचं आकलन करावं लागतं. यासाठी आपण सर्वप्रथम प्रश्न वाचायचे असतात, त्यानंतर उतारा वाचायचा असतो. म्हणजे प्रश्न समजल्यानंतर उतारा वाचत असताना त्याची उत्तरं आपल्याला सापडत असतात. म्हणून या प्रश्नांची उत्तरं आपण जर समजा एक थोडंसं टेक्निक आहे, तेवढंच टेक्निक समोर ठेवून आपण त्याची उत्तरं देऊ शकता. आणि हा उतारा काही एकच येतो असं नाही, तर ते वारंवार वेगळे प्रश्न वेगवेगळे उतारे देऊन त्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. त्यामुळं आपण यावर फारसं न बोलले म्हणजे फारशी चर्चा आपण करण्याची गरज वाटत नाही मला. फक्त एक लक्षात ठेवायचं, त्या परिच्छेदाला एखादं शीर्षक संदर्भात प्रश्न विचारला जातो. विशेषतः तुमची आकलन क्षमता कशी आहे ती तपासण्यासाठी हा जो उतारा असतो त्या उतार्याचं इथं प्रश्नाची उत्तरं दिली जातात. आता आपण 16 नंबरच्या प्रश्नापासून सुरू करूया. माहिती संकलन किंवा माहिती तंत्रज्ञानावर आधारित यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात. माहिती तंत्रज्ञानाचं म्हणजे पेपर क्रमांक 1चे 10 घटक आहेत ना, 10 घटकांचे विश्लेषण त्याच्या संदर्भासह यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. तुम्ही या यूट्यूब चॅनलला जाऊन त्या संदर्भात पेपर क्रमांक 1चा अभ्यासक्रम या शीर्षकाखाली तो व्हिडिओ आहे, तो आपण बघू शकता. त्यासोबतच आणखी एक सांगावंसं वाटतं की 2016 ते 19 या कालावधीमध्ये ज्या सेट परीक्षा घेण्यात आलेल्या होत्या, त्या सेट परीक्षेवर जे प्रश्न विचारण्यात आलेले होते ते घटकानुसार या यूट्यूब चॅनलमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहे. जसं संशोधन अभियोग्यता 2016 ते 19 या कालावधी संशोधन अभियोग्यतेवर जे प्रश्न विचारले ते सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहे. चला आपण अधिक वेळ न घेता पुढच्या घटकाकडे वळूया. 6 नंबरचा जो प्रश्न आहे तो कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण टिंबटिंब होते. आता संप्रेषण प्रक्रियेवर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. याच्यावर 5 प्रश्न असणार आहेत 10 गुणासाठी. आता संप्रेषण म्हणजे काय, संप्रेषणाचे प्रकार, संप्रेषणाच्या व्याख्या, आता या संदर्भात संप्रेषणाची प्रतिमाने असा हा अभ्यासक्रम आहे, त्यावर प्रश्न विचारले जातात. आता इथं संप्रेषणाच्या प्रकारावर देण्यात आलेला आहे. आता इथं यामध्ये अंतर्गत संप्रेषण, बहिस्थ संप्रेषण, ऊर्ध्वगामी, अधोगामी म्हणजे काय, तो वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे जो आलेला हे असतो, म्हणजे हे सगळे प्रकार आपल्याला त्या अभ्यासक्रमामध्ये बघायला भेटतील. तर याचं योग्य उत्तर आहे अंतर्गत संप्रेषण. कारण इथं काय म्हटलं आहे की सर्व सदस्यांचे सामायिकीकरण करायचं असेल तर त्यासाठी अंतर्गत संप्रेषण गरजेचे आहे, बहिस्थ संप्रेषण करून उपयोग नाही. ऊर्ध्वगामी म्हणजे शिपायापासून वरच्या प्राचार्यांपर्यंत आदेश संप्रेषण होणे, म्हणजे एखादं शिपायाची काही अडचण असेल तर ती वरिष्ठापर्यंत सांगायची असेल तर ते जे संप्रेषण असतं ते ऊर्ध्वगामी असतं. नंतर अधोगामी वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत त्यांचे निर्णय असतात ते पोचवायचे असतात, ते संप्रेषण होत असतं. अशा पद्धतीचे संप्रेषणाचे प्रकार आहे, तर त्याचं योग्य उत्तर आहे अंतर्गत संप्रेषण. पुढचा प्रश्न आहे 17 नंबरचा प्रश्न. प्रेषक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक टिंबटिंबवर परिणाम करू शकतो. आता इथं सांस्कृतिक घटक यामध्ये भाषा आणि एकूणच देवाणघेवाणाच्या संदर्भात तिथं फरक पडत असतो. तर सांस्कृतिक फरक जो आहे तो 17 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर फरक पडतो. कारण भाषा वेगवेगळी असते तर संदेश पोचू शकतो. माध्यमचा काही फारसा इथं परिणाम होत नाही, परंतु संप्रेषण मात्र परिणामकारक होत नाही. त्यामुळे तो सगळ्यात मोठा परिणाम करणारा घटक आहे. 18 नंबरचा संप्रेषणावरच विचारलेला प्रश्न आहे. टिंबटिंब यांच्या मते संप्रेषण म्हणजे 2 व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. आता या संदर्भात संप्रेषण प्रक्रियेवर ज्या काही 4-5 व्याख्या, 5-6 व्याख्या मला वाटतं शशिकांत अन्नदाते यांच्या पुस्तकामध्ये ते चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहे असं माझं मत आहे. त्यामुळे तुम्ही त्या पुस्तकामधील काही व्याख्या किंवा तुम्हाला फारच वाटत नंतर एखाद्या वेबसाईटवरून त्या व्याख्या संप्रेषणाच्या तुम्ही लक्षात ठेवा, त्यावर बरेच वेळा प्रश्न विचारले जाऊ शकतो. पुढचं जो आहे हा जो प्रश्न आहे
हा प्रश्न मात्र थोडंसं प्रभावी संप्रेषण टिंबटिंब हे समीकरणाने दाखवता येते. या संदर्भात मात्र तुम्ही स्वतः त्या संदर्भात बघून घेऊ शकता. पुढचा जो प्रश्न आहे 20 नंबरचा जो प्रश्न आहे तो संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास टिंबटिंब असे म्हणतात. आता प्रतिकूल परिणाम कसा आहे? प्रत्याभरण हे प्रतिकूल परिणाम करू शकत नाही, ते उलट अनुकूल परिणाम करतात. प्रक्षेपण हेही अनुकूल परिणाम आहे. संदेश हाही अनुकूल परिणाम या संप्रेषणामध्ये आहे. परंतु गोंधळामुळे प्रतिकूल परिणाम संप्रेषणामध्ये होतो. म्हणून हे साधं उत्तर आपल्याला इथं सहजपणे लक्षात येतं. जास्त जर आपण त्या उत्तराबद्दल शंका घेत बसलो तर कधी कधी ते येणारं उत्तरसुद्धा चुकीचं ठरू शकतं. त्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढचं आता जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण या संदर्भात माहिती तंत्रज्ञानावर विचारण्यात आलेले प्रश्न आहेत. यामध्ये 0 व 1 या अंकांनी 8 बीट किती संगणकीय शब्द तयार होतील की ज्या प्रत्येक शब्दामध्ये 1 3 वेळा व 0 5 वेळा येतील. आता थोडं हा संख्यात्मक सांख्यिकीय भाग असल्यामुळे यातील प्रश्न हे वारंवार वेगळे वेगळे विचारले जातात. त्यामुळे आपण यावर पण फारसं वेळ आपण या उत्तरामध्ये घेण्याची गरज वाटत नाही मला. याची उत्तरं तुम्ही स्वतः प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून बघू शकतो. थोडंसं बुद्धिमापन आणि गणितीय या घटकावर बुद्धिमापनसाठी 5 प्रश्न आणि गणितीयसाठी 5 प्रश्न यामध्ये विचारले जातात. आता इथं यामध्ये 30 नंबरपासून आपण घेऊया. हे सुद्धा आकृत्या या संदर्भामध्ये दिले जातात, वेन डायग्राम दिले जातात, तक्ते दिले जातात. त्याच्यावरून तुम्हाला त्याची उत्तरं शोधायची असतात. तिथं शेकडेवारी वगैरे या संदर्भात अत्यंत महत्त्व त्यामध्ये देण्यात आलेले असते. म्हणून हा थोडासा बुद्धिमापनचा जो भाग आहे त्यावर जवळपास 10 प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलेले असतात. आता थोडं आपण 36 नंबरपासून म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा जो घटक आहे त्या घटकावर 5 प्रश्न विचारण्यात आलेले आहे. आता यामध्ये काय HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढील प्रमाणे कोणता? म्हणजे लाँग फॉर्म त्याचा थोडक्यात विचारण्यात आलेला आहे. आता आपण याचं जर बघितलं तर शॉर्ट फॉर्म कधी कधी विचारला जाऊ शकतो, लाँग फॉर्म कधी कधी विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ते आपल्याला हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा त्याचा योग्य HTMLचा योग्य पर्याय लाँग फॉर्म आहे. 37 नंबरचा यामध्ये प्रश्न आहे की भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा टिंबटिंब यावर्षी करण्यात आलेली आहे. आता माहिती तंत्रज्ञानावर आधारित आहे. GB काय म्हणतात, TB काय म्हणतात, म्हणजे या संदर्भात MG काय म्हणतात, तर हे सगळे आपल्याला संगणकाच्या पिढ्या असतील, लाँग फॉर्म शॉर्ट फॉर्म प्रत्येक गोष्टीचे ह्या संदर्भात आपण IT ॲक्ट असेल तर त्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला गरजेचे आहे. तर याची वर्ष, आकाशवाणी कधी सुरू झाली, दूरचित्रवाणी कधी सुरू झाली, त्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे त्या दृष्टीने तयारी करू शकता आपण. तर 1995मध्ये इथं इंटरनेटची सुविधा भारतीयांसाठी, सर्वसामान्यांसाठी, जनतेसाठी ती सुरू करण्यात आलेली आहे. 38 नंबरचा प्रश्न यामध्ये देण्यात आलेला आहे. स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी ठरते? आता हे टंकलेखन आहे तर तेही प्रादेशिक भाषेमध्ये मजकूर टाईप करता येतो, परंतु फारसा उपयोग मग त्याला ती बदलावी लागतात अक्षरं वगैरे, ते कठीण आहे. त्यामुळे हनीकोड पण त्यामध्ये येत नाही, मल्टीमीडिया पण येत नाही. परंतु युनिकोड जो आहे, आता ज्याला वेगवेगळे फॉन्ट, विशेषतः मराठीमध्ये मंगल फॉन्ट युनिकोड फॉन्ट म्हणून ओळखला जातो. आपण मोबाईलमध्ये त्याचं टायपिंगसाठी त्याचा वापर करत असतो. म्हणून स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर टाईप करण्यासाठी आपण युनिकोड याचा भाषेचा वापर करत असतो. पुढचं जे आहे, पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित नाही? आता यामध्ये हा जो प्रश्न आहे हा फायनल उत्तर की आल्यानंतर तो मात्र रद्द करण्यात आलेला आहे. पेटीएम, भीम, तेज हे गुगल पेचं हे होतं, मोबिक्विक असे सगळे पर्याय ह्या पेमेंटच्या संदर्भात आहे. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. त्याची प्रश्नाची उत्तरं सर्वांना त्याचे गुण
ते देण्यात आलेले आहे. IT मधील म्हणजे माहिती तंत्रज्ञानातील सगळ्यात शेवटचा प्रश्न यामध्ये देण्यात आलेला आहे. तो 40 नंबरचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण संदर्भ शोधण्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे. आता या संदर्भात शासनाची वेगवेगळी उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्याचाच एक भाग आणि त्यावर आधारित हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. शोधगंगा जे आहे तर वेगवेगळे संशोधन जे असतात ते वेबसाईटला अपलोड केलेले असतात, त्यासाठी त्याचा वापर केला जातो. परंतु याचं जे 40 नंबरचा पर्याय जो आहे तो शोध सिंधू हा त्याचा देण्यात आलेला आहे. त्यामुळे साहित्याचा समुच्चय संदर्भ साहित्याचा समुच्चयसाठी सिंधू ही योजना यामध्ये देण्यात आलेली आहे. आता पुढचे जे प्रश्न आहे ते पर्यावरणावर आधारित 5 प्रश्न असणार आहे. कारण पर्यावरणावर सुद्धा 10 गुणासाठी पर्यावरण हा सुद्धा घटक देण्यात आलेला आहे. त्यावर 5 प्रश्न आहे. त्या संदर्भात वेगवेगळे काही परिषदा, पर्यावरणीय परिषदा असेल, पर्यावरणीय संदर्भात काही करार असेल, पर्यावरण प्रदूषण असेल, प्रदूषणाचे प्रकार असतील, कोणत्या बाबीमुळे जास्तीत जास्त भूमी प्रदूषण होतं, जल प्रदूषण होतं, भूमी प्रदूषणाची कारणे, जल प्रदूषणाची कारणे, परिणाम, उपाय, अशा या छोटे छोटे घटकावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकते. आता 41 नंबरचा जो प्रश्न होता क्योटो प्रोटोकॉल म्हणजे करारासंदर्भात हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तो करार या कशा संदर्भात आहे तर असा त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तो वैश्विक वातावरण बदलासंदर्भात घेण्यात आलेला आहे. आता बेलग्रेड परिषद असेल, या संदर्भातसुद्धा परिषदेवर सुद्धा त्यामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून एकूण वातावरण बदल संदर्भात असेल किंवा ओझोन संरक्षणासंदर्भात काही परिषदा होत असतात, वन्य प्राणी संरक्षणासंदर्भात, जैवविविधतेचे संवर्धनासंदर्भात काही परिषदा झालेल्या आहे. त्या परिषदांचा उद्देश काय, ती कुठं घेण्यात आली, ती कधी घेण्यात आली, या संदर्भात आपण अभ्यास करून ठेवा. म्हणजे कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला तर आपण त्याचे उत्तर आपल्याला देता येऊ शकतात. 42 नंबरचा पर्यावरणावर या घटकावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेला आहे. घरगुती कारणासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते. तर याचं 42चं जे आहे ते योग्य उत्तर आहे सौर औष्णिक ऊर्जा ही प्रणाली इथं प्रामुख्याने वापरली जाते. नंबरचा पर्याय. पुढचा जो 43 नंबरचा प्रश्न आहे, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचा अमाप वाढ टिंबटिंबमुळे होतो. तर 43चं योग्य उत्तर आहे सी, नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ हे त्याचं योग्य उत्तर आहे. 44चा प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी आता कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो. तर मी यापूर्वीच तुम्हाला सांगितलं की हवा प्रदूषणाची कारणे कोणकोणती आणि ती हवा प्रदूषण कोणत्या घटकामुळे होतो त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हा पुढे त्या संदर्भात ॲसिड रेन संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे SO2 हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर 44चं देण्यात आलेलं आहे. पुढे महापालिकेचा ओला घन कचरा टिंबटिंबचा वापर करून माती सुपीक करण्यात येऊ शकतो. तर यामध्ये योग्य याचं पर्याय आहे कंपोस्टिंग, म्हणजे 45चा पर्याय क्रमांक A हा त्याचं. ही जी प्रश्नपत्रिका आहे सेट ची प्रश्नपत्रिका आहे, त्यामुळे या संदर्भात पर्याय खालीवर वेगवेगळ्या सेटचे पर्याय खालीवर असू शकतात. त्यामुळे कंपोस्टिंग 45चं A हे योग्य उत्तर आहे. आता आपण उच्च शिक्षण संदर्भात 5 प्रश्न विचारले जातात 10 गुणासाठी. हा सुद्धा असे एकूण 10 घटक आहे, वेगवेगळे 10 घटक आहे. त्यापैकी उच्च शिक्षण या घटकावर सुद्धा 10 गुणासाठी 5 प्रश्न विचारले जातात. आता एकूणच शिक्षणाचं वैदिक कालखंड, मुघल कालखंड, बौद्ध कालखंड यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर मुघल काळावर यामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मुघल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था टिंबटिंब या नावाने ओळखल्या जातात. आता यामध्ये 46चं योग्य उत्तर जे आहे ते इथं B देण्यात आलेले आहे. कारण B हे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था म्हणजे मदरसा असायच्या आणि मक्तबमध्ये शिक्षण दिले जात होतं, ते प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण दिले जात होतं. हे अरबी स्कूल वगैरे हे मुघल काळामध्ये नव्हते. यामध्ये 2च फक्त उच्च शिक्षणासाठी आणि प्राथमिक शिक्षणासाठी मदरसा आणि मक्तब हे 2च असायचे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे रुसा.
आता रुसा संदर्भात यामध्ये बरेच वेळा प्रश्न विचारले जातो. रुसाचा लॉंग फॉर्म विचारला जातो, राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान. तर यामध्ये राष्ट्रीय उच्चस्तर रुसा योजना ही प्रामुख्याने टिंबसाठी आणलेली आहे. मला वाटतं 2020-21च्या सेटच्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. जसाच्या तसा प्रश्न पुन्हा यामध्ये देण्यात आलेला आहे. तर राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवावे या संदर्भामध्ये या उद्देशाने ही योजना आणण्यात आलेली आहे. साधारण 2 कोटी रुपये त्या महाविद्यालयांना, जे महाविद्यालय रुसा या योजनेसाठी पात्र ठरते त्यांना ते 2 कोटी रुपयापर्यंत खर्च त्यांना दिला जातो. त्या माध्यमातून त्या संस्थेचा विकास केला जातो, महाविद्यालयाचा विकास केला जातो. पुढचा जो 48 नंबरचा जो प्रश्न आहे, विविध जीवांचे त्याच्या पर्यावरणाशी असलेल्या संबंधांचा अभ्यास करणारे शास्त्रास पर्यावरणशास्त्र असे म्हणतात. 49 नंबरचा प्रश्न आहे, UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकांसाठी इंडक्शन कोर्स सुचवलेले आहे. आता 49चं योग्य उत्तर आपल्याला इथं उच्च शिक्षणातील शिक्षकांचा प्रामुख्याने कार्य असतं अध्यापन कार्य. मग असे ज्ञान समृद्ध करण्यासाठी तर आहेतच, परंतु यामध्ये ज्ञानाला उजाळा देण्यासाठी आहेच आहे, वृत्ती विकासासाठी आहेच आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचा इंडक्शन प्रोग्राम हा अध्यापनाची तयारी करण्यासाठी, अध्यापनामध्ये वेगवेगळ्या टेक्निक्सची वापर करण्यासाठी, वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा परिचय होण्यासाठी आणि अध्यापनामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या उद्देशाने ही इंडक्शन प्रोग्राम त्यामध्ये शिक्षकांना तो अभ्यासक्रम दिला जातो. आता स्वयंवर संदर्भात पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितले की स्वयंचा लॉंग फॉर्म असतील किंवा स्वयंचा शॉर्ट फॉर्म असेल, स्वयंचे उद्देश असतील, स्वयंची योजना कुणी आणलेली आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर स्वयं हा उपक्रम विकसित केलेला आहे. तर टिंब कशासाठी विकसित करण्यात आलेला आहे, म्हणजे इथं उद्देश यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर याचा जो उद्देश आहे वरील सर्व, म्हणजे तांत्रिक विषयासाठी, मानवी विषयासाठी, व्यवस्थापन विषयासाठी पण आहे, म्हणजे एकूणच विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा स्वयं प्रकल्प हा प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे एकूणच सर्व विषयाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म देण्यात आलेला आहे, मूक्स आणि स्वयं. तर अशा पद्धतीने ही जी मार्च 2023मध्ये जी प्रश्नपत्रिका आपल्याला पेपर क्रमांक 1साठी देण्यात आलेली होती, त्याचं विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. या संदर्भात काही शंका असेल किंवा एखाद्या घटकावर आपण व्हिडिओ तयार करावा असं जर कुणाला वाटत असेल तर या कमेंट्समध्ये आपण ते देण्यात यावं, म्हणजे त्यावर एखाद्या घटकावर सुद्धा हा व्हिडिओ आपल्याला बनवता येईल. त्याच पद्धतीने काही अडचण असल्यास खाली टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला देतो,